नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खमंग असं मटार पॅटीस रेसिपी। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। मटार पॅटीस बनवण्यासाठी 1 वाटी मी मटार घेतलेली आहे ताजी। ते आता थोडंसं पाणी टाकून आणि जरासं मीठ टाकून उकडवून घेते आहे। उकडवून घेतलेली मटार थोडी थंड झाल्यावरती जाडसर अशी मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला ब्रेड लागणार आहेत। ते ब्रेड घेतलेले आहेत। 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे बघा, या पद्धतीने अशी मटार जाडसर वाटून घेतली आहे आणि 1 उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे किसणीने आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। मटार पॅटीसचं आतलं सारण बनवायचं आहे। त्यासाठी मी इकडे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आता जो आपण उकडून घेतलेला बटाटा आहे तो किसून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि मटार आपण मिक्सरला जाडसर फिरून घेतले आहे ते टाकायचे आहे। मटार पॅटीसचं जे आतलं सारण आहे त्याला मसाल्याची फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी 2 चमचे छोटेसे तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये। तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची आहे। कांदा थोडासा नरम व्हायला द्यायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचाभर हळद टाकायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि अर्धा चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये। फोडणीला दिलेले मसाले मटार आणि बटाट्याचं मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, सारण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। ते आता साईडला ठेवू आणि बेसनचा पण कोटिंग बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी मिक्सिंग बाउलमध्ये 4 चमचे बेसन घेत आहे। जरासंच एकदम मीठ टाकायचं आहे। लाल तिखट जरासं, हळद जराशी टाकायची आहे आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। जरासा चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा आहे। जास्त सोडा टाकायचा नाही बेकिंग सोडा। आणि ओवा घेतलेला आहे थोडासा, तो टाकायचा आहे हातावर थोडासा क्रश करून असा। हे मिश्रण मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी टाकून बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आतमध्ये गुठळ्या वगैरे राहायला द्यायचे नाही आहेत आणि जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मीडियम असं बेसनचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। मटार पॅटीस आता बनवायला घेऊयात। त्यासाठी मी 1 ब्रेड घेतलेला आहे। ब्रेडला आता हे मटारचं जे सारण बनवून घेतलं आहे ते व्यवस्थित असं हे बघा ठेवून घ्यायचं आहे ब्रेडवरती किंवा लावून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं ब्रेडवरती सारण भरून घेतलं किंवा लावून घेतलं की त्याच्यावरती दुसरा ब्रेड असा दाबून वर ठेवून द्यायचा आहे। याच पद्धतीने मी दुसरा पण मटार ब्रेड पॅटीस बनवून घेत आहे। तुम्हाला पाहिजे तर ह्याला त्रिकोणी असा जसा पॅटीसचा कट मारतात तसा पहिला पण मारू शकता। मी डायरेक्ट असे पहिले तळून घेणार आहे। मटार पॅटीस ब्रेडमध्ये भरून घेतल्यावरती आता बेसनमध्ये याला व्यवस्थित असं डीप करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला मी मटार पॅटीस तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित असं। आता हे मटार पॅटीस आपण तळायला सोडूयात। चमच्याने असं वरून थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं एका साईडने तळून घ्यायचं आहे। हे बघा, आता याला दुसऱ्या साईडने परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित असं तळून घेऊयात। हे बघा, मस्त असे खमंग मटार पॅटीस तळून तयार आहेत।
तेल व्यवस्थित गाळून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने बाकीचे पण मटार पॅटीस मी तळून घेत आहे। हे बघा, मस्त खमंग असे मटार पॅटीस बनवून तयार आहेत। आता आपण ह्याला मधून असा कट मारून घेऊयात। तुम्हाला जर हे मटार पॅटीस मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर रात्री तुम्ही सारणाची आतली तयारी करून ठेवू शकता। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक शेअर पण करा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।